रिझल्ट आहे तो 100% लागलेला होता. आणि मग MA ला विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. MA चं पहिलं वर्ष सुरू झालं. आता ही दोघंच डिपार्टमेंटला आणि त्यामुळं BA चा वर्कलोड आणि MA चा वर्कलोड हा करणं म्हणजे अशक्यच होतं. म्हणजे BA ला सुद्धा BA पर्यंत 2 लोक काम करू शकतात, कारण मी सिनियरवर काम केलेलं आहे. पण MA चा वर्कलोड जर घ्यायचा म्हटलं तर ते लोड होणार असतं. पण या दोघांनी त्यातनं पर्याय शोधून काढला की शनिवार रविवार ते MA चे तास घेत होते. म्हणजे त्यांनी सुट्टी हा प्रकारच घेतला नाही आणि त्यामुळे BA पर्यंतचाही वर्कलोड अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडून MA चे जे काही तास आहेत ते शनिवार रविवार हे दोघं पती पत्नी घेत होते. आणि त्यातच पुन्हा काय झालं, 1964 मध्ये PGची बदली ही करायला झाली HM कॉलेजवरती. पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं की शनिवार रविवार मला MA चे जे काही तास आहेत ते घ्यायला परवानगी दिली पाहिजे. तर मग त्याच्यामधून पर्याय असा काढला की ही जी काही बॅच आहे ती तशीच MA ची तुम्ही तिकडे शिफ्ट करा. आणि त्यामुळे MA चा वर्ग जो आहे तो HM कॉलेजला शिफ्ट केला आणि तिथं त्यांनी जे आहे ते शिकवण्याचं जे काही काम आहे ते काम केलेलं आहे. म्हणजे या दोघांनी अतिशय प्रामाणिकपणे, पारदर्शीपणे अण्णांच्या वरती निष्ठा ठेवून आपलं ज्ञानाचं जे काही काम आहे ते काम अतिशय प्रामाणिक करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर 1967 मध्ये संस्थेनं कीर्ती कॉलेज जे आहे ते कीर्ती कॉलेज विकत घेतलं. आता त्या कीर्ती कॉलेजला नावारूपाला आणण्यासाठी पुन्हा PG पाटलांची बदली जी आहे ती कोल्हापूरला कीर्ती महाविद्यालयामध्ये केली. त्याला शाहू कॉलेज हे नाव देण्यात आलं. आणि मग PG पाटील कोल्हापूरला गेले. मग आता इथलं प्राचार्यपद कोण सांभाळणार? आणि मग ही प्राचार्य पदाची जी काही धुरा आहे ती धुरा सुमतीबाई पाटील यांच्या गळ्यात पडली. आता सगळ्यांनाच वाटत नव्हतं की हे पद सुमतीबाई पाटील पेलतील, कारण शेवटी एक महिला आणि प्राचार्यपद सांभाळणं एवढं सोपं नाही. तुम्ही सगळे मुख्याध्यापक आहात त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे. पण ज्यांनी त्यांना हे प्राचार्यपद दिलं त्यांनी काहीतरी त्यांच्यातले गुण शोधले असणार आहेत ना, आणि त्यामुळं त्यांच्यावरती ते प्राचार्यपद आलं. परंतु ते आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते आव्हान त्यांनी पार पाडलं. दुर्दैवानं काय झालं तर त्याच काळामध्ये कोयनेचा भूकंप झाला आणि त्यामुळे विद्यार्थी कॉलेज सोडून जायला लागले. जवळजवळ 1100 विद्यार्थी संख्या ही त्या काळामध्ये होती. आणि मग सुमतीबाई पाटील या डगमगल्या नाहीत. तर त्यांनी काय केलं तर विद्यार्थ्यांना आवाहन केलं की तुम्ही कॉलेज सोडून जाऊ नका, तुम्ही कॉलेजमध्येच थांबा आणि आपण जे काही भूकंपग्रस्त आहेत तर त्यांना मदत करूया. आणि त्या कार्यासाठी त्यांनी आपले जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवृत्त केलं, त्यांची पथक तयार केलं आणि त्यांना या कामाला पाठवलं. त्यांच्या पालकांची पण त्यांनी समजूत घातली आणि मग अशा प्रकारे या विद्यार्थ्यांना त्यांनी थांबवून घेतलं. वसतिगृहातल्या मुलींच्या बरोबर त्या अंगणात झोपत असत. म्हणजे केवढा त्याग आणि केवढं प्रेम आणि केवढी आपुलकी बघा की या मुलींना आज झोपल्यानंतर धोका पोहोचू नये म्हणून बाहेर अंगणात झोपत असताना त्या स्वतः त्यांच्याबरोबर झोपत असत. सुमतीबाई पाटील त्यांच्याबरोबर होत्या आणि अशा प्रकारे या मुलींच्या बरोबर राहत असताना सुद्धा त्यांनी काही बौद्धिक त्यांना सुरू केलेली होती. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी वर्तमानपत्र जे आहे त्या वर्तमानपत्रामधल्या काही बातम्या ज्या आहेत त्यांच्यावरती चर्चा करायची, राजकारणावरती चर्चा करायची, एखाद्या लेखावरती चर्चा करायची, सामाजिक समस्येवरती चर्चा करायची. अशा प्रकारची बौद्धिक त्यांनी त्या विद्यार्थ्यांना द्यायला सुरुवात केलेली होती. आणि मग त्याच काळामध्ये कॉलेज पुन्हा पूर्ववत सुरू झालं आणि मग कॉलेजचा पहिला मजला जो आहे तो पहिला मजला बांधण्याचा निर्धार सुमतीबाईंनी केला. आणि त्यासाठी त्यांनी निधी गोळा केला, नाटकाचा प्रयोग केला, घरोघरी जाऊन त्यांनी तिकीटं खपवली आणि तो प्रयोग केला, पैसे जमा केले आणि पहिला मजला जो आहे तो पहिला मजला त्यांनी पूर्ण केला. तोपर्यंत इतर लोक बघत होते की ह्या काय करतायत आणि कशा करतायत. आणि मग त्यावेळेला मुकादम तात्यांच्या नजरेत आलं की ही मुलगी खरोखरच कर्तबगार आहे. त्यांना त्यांचं खूप कौतुक वाटलं
आणि मग पोरीनं नाव काढलं अशा शब्दात त्यांच्याबद्दल त्यांनी उद्गार काढले. आणि मग त्यावेळेला त्यांनी सुतोवाच केला की मुलींचं वसतिगृह जे आहे ते मुलींचं वसतिगृह मी या महाविद्यालयामध्ये बांधणार आहे. आणि त्यांनी त्याला सुरुवात केली. 6 खोल्या आधी सांगितल्या होत्या, पण 12 खोल्यापर्यंत त्यांनी ती मजल नेली. आणि मग आता या वसतिगृहाला नाव काय द्यायचं, तर त्यांच्या कामाची पोचपावती म्हणूनच काय, तर मुकादम तात्या म्हणाले की या वसतिगृहाला सुमती पांडुरंग पाटील हे नाव द्यायचं. जेव्हा या पतीपत्नींना हे कळलं त्यावेळेला त्या दोघांनी त्याला विरोध केला की आम्ही काम करतो या महाविद्यालयामध्ये आणि त्यामुळे आमचं नाव नको. म्हणजे आत्ताची लोक प्रसिद्धीला हपापलेली असतात, नावाला हपापलेली असतात, पण ह्या पती पत्नीला मात्र यांचा कोणताही लवलेश नव्हता आणि त्यामुळे ते नाव नको होतं. पण मुकादम तात्यांनी आपला हट्ट काही सोडला नाही, तर मी इमारत पाडून ठेवीन म्हणाले. आणि मग त्यामुळे त्यांचं नाव द्यायचं ठरलं. आणि मग ते नाव दिलं. त्या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण, मेनुताई चव्हाण हे दोघंही होते. आणि सुमतीबाई पाटलांनी नकार दिलेला होता त्या कार्यक्रमाला, याचा आपलाच उदो उदो आपल्याला करून घ्यायचा नाही. पण मुल्ला साहेबांनी त्यांना आणलं, पण त्या लांबच थांबल्या आणि गायब झाल्या आणि कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या. आणि अशा प्रकारे हे वसतिगृह जे आहे ते वसतिगृह त्या ठिकाणी सुरू झालं. आणि त्यानंतर 1975 मध्ये PG पाटलांना कुलगुरू म्हणून शिवाजी विद्यापीठामध्ये त्यांची नियुक्ती झाली. ते तिकडे गेले आणि त्यानंतर 8-9 महिन्यानं कीर्ती कॉलेज म्हणजेच शाहू कॉलेज या ठिकाणी प्राचार्यपद म्हणून सुमतीबाईंनी स्वीकारलं. आणि मग या PG पाटलांनी त्या ठिकाणी जे विद्यापीठाचं जे काही काम आहे ते काम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडलं. विद्यापीठाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन बसवण्याचं काम PG पाटलांनी केलं. पण त्यानंतर त्यांना त्या पदावरून पायउतार व्हावं लागलं आणि परत शिवाजी कॉलेजवरती ते आले. सुमतीबाई पण आल्या आणि मग सुमतीबाई पाटील या प्राचार्य होत्या आणि सर त्या ठिकाणी अध्यापनाचं काम करत होते. आता सुमतीबाई पाटलांचा पोशाखाच्या बाबतीमध्ये मला जरा बोलायचंय की ही माऊली जी आहे ती काठापदराच्या साड्या नेसत होती आणि डोक्यावरचा पदर जो आहे त्या स्त्रीचा कधीही ढळला नाही. अंगावरती दागिने जर आपण पाहिले तर ते अतिशय मोजके दागिने त्यांच्या अंगावरती होते. गळ्यामध्ये मंगळसूत्र ती 2-3 प्रकारची असायची, कधीतरी अदलून बदलून घातली जायची. कानातली कर्णफुलं ती 1-2 प्रकारची होती. हातामध्ये सोन्याच्या बांगड्या आणि त्याचबरोबर काचेच्या बांगड्या, एवढेच मिनिमम दागिने त्यांच्या अंगावरती होते. याच्यापेक्षा कोणतेही दागिने त्यांनी वापरले नाहीत. आणि त्यामुळं अगदी सरस्वतीचं सोज्वळ रूप की बघितल्यानंतर एक खानदानीपणाचा साज जो आहे तो त्यांच्या पेहराव्यावरून दिसत होता. किंवा बाहेर जर कोणी बघितलं तर एखाद्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत असं वाटणार सुद्धा नाही. अशा प्रकारचं त्यांची जी वेशभूषा जी आहे ती वेशभूषा होती. बोलण्यात मार्दव होतं, अतिशय मंजूळ आवाजात त्या बोलत होत्या. आणि मग अशा या सुमतीबाई पाटील केवळ बुद्धिमानच होत्या अशा नाही, तर स्वयंपाकामध्ये सुद्धा त्या सुगरण होत्या. त्या ओल्या नारळाच्या करंज्या, केक असू दे किंवा इतर कोणतेही पदार्थ असू देत, सजुऱ्या PG पाटलांना फार आवडायच्या म्हणून त्या सजुऱ्या करायच्या. ताजे ताजे पदार्थ लोकांना खाऊ घालायच्या. म्हणजे केवळ बुद्धिमानच होती असं नाही, तर ती एक सुगरण सुद्धा होती. अशा प्रकारच्या या सुमतीबाई पाटील होत्या. प्रशासनाचं काम जर आपण पाहिलं तर ते सुद्धा अतिशय चोखंदळपणे त्यांनी निभावलेलं आहे. त्यांचं बारीक लक्ष असायचं, प्रत्येक गोष्टीकडे त्या पाहत असत आणि कित्येक कामं त्या स्वतः करत असत. म्हणजे एकदा शाहू कॉलेजच्या शाहू कॉलेजचे काही पडदे शिवायचे होते आणि त्यावेळेला त्यांनी विचार केला की हे शिंप्याकडे द्यायचे आणि शिंपी पुन्हा केव्हा द्यायचा. आणि म्हणून त्यांनी स्वतः हातानं त्या कॉलेजचे जे काही पडदे आहेत ते पडदे शिवून कॉलेजमध्ये आणले. कुठले प्राचार्य मला नाही वाटत. आणि दुसरं म्हणजे आपल्याला माहित आहे की एकदा प्राचार्य झाल्यानंतर तास घ्यायचा नाही हा एक संकेत.
झालेला आहे. आता सध्या तरी आपल्याला माहिती की प्राचार्य तास घेत नाही, पण त्या काळामध्ये सुमतीबाई पाटील आणि बॅरिस्टर पी.जी. पाटील यांनी आपले तास कधीही चुकवले नाहीत. आपले तास घेऊन त्यांनी प्रशासनाचं काम केलं किंवा इतर जी काही कामं आहेत ती इतर कामं केली. हा एक वेगळेपण आपल्याला या पती पत्नीमध्ये हा पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काटकसर हाही स्वभाव त्यांचा होता. 10 वर्षापूर्वी घेतलेली त्यांची कोर्स जी आहे ती तशीच कोरी असायची, नवी कोरी. इतकं त्यांचं टापटिपीत आणि नीटनेटकेपणाचं जे काही राहणीमान होतं ते राहणीमान होतं. आता साड्या सुद्धा त्या ठराविक पद्धतीच्याच नेसत असत. त्यामध्ये खूप काही भक्केबाजपणा असावा असं त्यांना वाटत नसे. म्हणजे एकदा तेव्हा पी.जी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये निवडून गेले त्यावेळेला त्या मुंबईला गेलेल्या होत्या आणि त्यावेळेला साड्या खरेदी करण्यासाठी ते गेले. आणि गेल्यानंतर मग पी.जी. म्हणाले की चांगल्यातल्या जरा भारीतल्या साड्या दे. आता कुठल्याही पतीला वाटणार ना की एवढं ही काम करती आहे, तर त्या दृष्टीनं तिनं चांगल्या प्रकारचा पेहराव करावा. तर त्या म्हणाल्या की मी खेड्यापाड्यातून येणाऱ्या गरीब मुलांच्यासाठी शिकवते आणि त्या मुलांच्या पुढे भारी साड्या नेसून शिकवणं मला काही योग्य वाटत नाही. म्हणजे असा मुलांचा शिकवताना सुद्धा विचार करणारी ही प्राचार्या होती. आणि मग असं अनेक पैलू जर आपण पाहिले तर प्रत्येक पैलू जर आपण पाहिला तर तो खूप काही चांगलं आपल्याला मार्गदर्शन करणारा अशा प्रकारचा या सुमतीबाई पाटलांचा होता. आणि त्यामुळे चतुर्थ अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं. आणि त्याच्यानंतर मला ते पी.जी. 1979ला ह्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून निवड झाली आणि पी.जी. तिकडे गेले आणि सुमतीबाई पाटील या शिवाजी कॉलेजमध्ये होत्या. त्यानंतर त्यांचा टर्म ओव्हर संपल्यानंतर 89 मध्ये सुमतीबाई पाटील यांची सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी निवड झाली. किती भाग्य बघा, नवऱ्याच्या पाठोपाठ पत्नीचं सुद्धा सिलेक्शन होणं अतिशय खरं म्हणजे विरळ किंवा शक्यच नाही अशा प्रकारची गोष्ट. पण पतीच्या नंतर त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं आणि केवळ सदस्य पदावरती त्या न राहता त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षा झाल्या. पहिल्या अध्यक्षा म्हणून सुमतीबाई पाटील यांचं नाव घेतलं जातं. त्याच्यानंतर मला वाटतं कोण महिला झाली की नाही मलाही माहिती नाही, पण त्यांचं नाव तरी मात्र त्याच्यामध्ये हे घेतलं जातं. आणि खरोखरच एक अशा प्रकारचं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून या दोघांकडे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. त्याच्यानंतर त्यांचा जो तो काळ आहे तो त्यांनी संपवला आणि त्याच्यानंतर त्यांनी पारसनीस कॉलनीमध्ये कर्मवीर छाया नावाचं जे आपलं घर बांधलेलं होतं, बंगला बांधलेला होता, त्या ठिकाणी ते वास्तव्यास आले. तोपर्यंत त्यांचं वजन वाढलेलं होतं, त्यांचा शब्द वाढलेला होता आणि त्याचा वापर सुद्धा त्यांनी अनेकांच्या हितासाठी केला. कुणाची बदली केली, कुणाची बढती केली, कुणाला पारितोषिक मिळावं म्हणून प्रयत्न केले, अशा प्रकारची मदत केली. पुन्हा त्यांच्या बंगल्यावरती येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता जो आहे तो राबता वाढत होता. त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांना भेटायला येत असत, गप्पा मारत असत. आणि विशेष म्हणजे पी.जी. पाटलांना जेव्हा ते विद्यार्थी म्हणत असत की मला ओळखलं का, तर ते पूर्ण नावानिशी त्यांचं नाव सांगत असत. एवढी त्यांची स्मरणशक्ती जी आहे ती त्यावेळेस सुद्धा त्यांची जागृत होती आणि ते मार्गदर्शन करत होते. आणि मग काही लेबर स्कीमचे विद्यार्थी त्यांच्याबरोबर त्यांच्या सेवेसाठी होते. आणि मग त्याच्यानंतर 2003 मध्ये सरांची तब्येत बिघडली आणि 2003 मध्ये सरांचं निधन झालं. त्याच्यानंतर बाई एकट्या पडल्या. म्हणजे पती आणि पत्नी दोघं एकमेकाच्या साथीनं आतापर्यंत आयुष्य आणि संसार त्यांनी केलेला होता आणि त्यातला एक तारा निखळलेला होता. पण तरी सुद्धा त्यांचा स्वभावच असा होता की येणाऱ्या आव्हानाला तोंड द्यायचं आणि त्यामुळं तेही दुःख त्यांनी पचवलं. पुन्हा पुढे आपल्या दुःखाचा बाजार मांडला नाही आणि त्या शांत संयमी राहून आपलं उर्वरित आयुष्य जगत होत्या. पण झालं काय तर नंतर त्यांचे पाय दुखायला लागले. कारण जेव्हा त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांनी अध्यक्ष होत्या त्यावेळेला इंटरव्ह्यू घेताना 7-8 तास त्यांना खुर्चीवरती बसावं लागत होतं. त्यामुळं पायाचं दुखणं त्यांचं वाढलेलं होतं. पण तरी सुद्धा
त्या कुणाला दाखवून देत नसत, आपलं दुःख जे आहे ते दुःख व्यक्त करत नसत. एकदा त्या पडल्या आणि हाताला फ्रॅक्चर झालं, कुणाला कळू नये म्हणून त्याने अंगात स्वेटर घातलेला होता. म्हणजे बघा किती धीरोदात्त विचाराची ही स्त्री होती. आणि त्याच्यानंतर 2005 मध्ये त्यांचा आजार जो आहे तो आजार बळावला आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. म्हणजे पी.जी. पाटील आणखी सुमतीबाई पाटील यांच्या स्मृतीचा दरवळ आज सुद्धा सगळीकडं दरवळतो आहे आणि इथून पुढेही दरवळेल. आणि रयत शिक्षण संस्था काही इतर संस्थांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना तो खरोखरच मार्गदर्शक आहे असं मला वाटतं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगते.